पूछ रहा हूँ कि सब पार्टी शिवसेना बीजेपी कांग्रेस आपको धोखा दिया, सबसे बड़ा धोखा कौन दिया? काँग्रेसने सगळ्यात जास्त धोका दिला. काँग्रेसने त्या काळात 16% आरक्षण होतं ते घालवलं आणि आता यांनी या 15 वर्षात त्यांच्यापेक्षाही जास्त धोका दिला. या बीजेपी सरकारनं काँग्रेस सरकारपेक्षाही जास्त दिला. त्यामुळे दोन्ही पण आमच्या कामाचे नाही आहे. दोघांनी धोका दिला. आमचं हक्काचं असणारं आरक्षण घालवलं ओबीसीमधून आणि आमच्या लेकरांचं वाटोळं करण्याचं काम या दोन्ही सरकारनं केलं. If they don't do it now, after this election and the state election, will he go on fast again? Because he almost dies when he goes on fast. 100%. मी पुन्हा 4 जूनपासून जर आरक्षण नाही दिलं, मराठा आणि कुणबी एकच कायदा लागू नाही केला, तर 4 जूनपासून मी लगेच आता पुढं आमरण उपोषण सुरू करतो. 100% from 4 June they are going to start agitation. Again? Yes. मराठा कुणबी कायद्यासाठी Yes. You'll go on fast? आहे, परंतु समाजासाठी करावं लागतं आणि ते केलं पाहिजे. This is not good. Agitation is not good for health, but this is need of community, Maratha community. So we are going to. One other thing altogether. Yes. About I think 90% of farmer suicides are by Maratha farmers. Yeah. Why are so many suicides by Maratha farmers? शेतीच्या येणारे जी पिकं आहेत त्याला भाव नाही आहे, एक नंबर, त्यामुळं आत्महत्या होत आहेत. दुसरं, मराठा रिझर्वेशन मराठ्यांना नसल्यामुळं ते नोकरीत जात नाही आहे आणि शिक्षणातसुद्धा जात नाही, त्यामुळं आत्महत्या होतात. आणि हे दोनही जनतेला समाजाला मिळवून द्यायचं आहे. म्हणजे त्यांच्या शेतीलाही भाव मिळाला पाहिजे आणि आरक्षणही मराठ्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मतलब उनके जो क्रॉप्स को जो रेट मिलना चाहिए वो नहीं मिल रहा है. दूसरी तरफ एजुकेशन नहीं मिल रहा है और नौकरी भी नहीं मिल रही है. इसलिए फार्मर्स इसमें है दिक्कत. Why so many Marathas? No, other farmers are less. Why? मराठाच 90% शेतकरी आहे आणि मराठाच मोठ्या संख्येनं राज्यात असल्यामुळं तोच आरक्षणापासून पण मागं पडला आणि शेतीसुद्धा मराठाची. Other community are getting आरक्षण ना, reservation. They are getting reservation and Maratha is not included in reservation and Maratha is farmer also. So in his when he wants for reservation, even rich Marathas will get reservation? श्रीमंत मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. नाही, ओबीसीतलं आरक्षण श्रीमंतासाठी मिळतच नाही, ते गरिबांसाठीच ओबीसीतलं आरक्षण तेच मिळवायचं आम्हाला. इन ओबीसी दैट इज नॉट मतलब 8 लाखाची कॅप आहे त्याची. 8 लाख रुपीज पर ईयर वो कैप है उसको, उसके ऊपर नहीं मिलेगा. इसलिए तो गरीबों को ही मिलेगा. Finally, one last question. Does he want a separate state for Marathas, a Maratha state? नाही, मराठा राज्य नाही पाहिजे आम्हाला, परंतु मराठ्यांना न्याय पाहिजे राज्यात आणि देशात पण. आणि मोठ्या जाती देशातल्या टिकल्या पाहिजेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. राज्य नाही पाहिजे, आम्ही हट्टी नाही आहेत, राज्यच मिळावं. पण गोरगरिबांवरती हे सरकारनं चालवलेला अन्याय थांबवायचा आहे आणि गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे, हे मात्र खरं आहे. गोरगरिबांच्या हातात दिलं म्हणजे गोरगरीब देणारा बनन, मागणारा नको. गरीबों का राज्य चाहिए, मराठों का सेपरेट राज्य नहीं चाहिए. लेकिन यही राज्य में मराठों को जो डिमांड है वो पूरी होना चाहिए, गरीबों की डिमांड पूरी होना चाहिए. हम मांगने वाले नहीं, हम देने वाले हैं, तो देने वाला बने. थँक्यू. Thank you. Good luck.